चला, तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। तसं आज आपले बाप्पा जाणार आहेत, एवढे दिवस राहून मस्त आरती पूजा। एक मिनिट, ॲक्च्युली ब्राईटनेस काही कळत नाही आहे ह्याचा। मस्त एवढे दिवस 10-11 दिवस कुठे गेले काही कळाले नाही। आरती वगैरे प्रसाद वगैरे करण्यामध्ये, मोदक खाण्यामध्ये गोड गोड, आणि मग आज शेवटी आता त्यांना त्यांच्या घरी त्यांना पाठवायचं आहे आपल्याला। तर आता वाजलेत 4:20 झालेले आहेत। तसं ह्याचा टायमिंग तर होता 11:44 जे मिनिट होतं तो वेळ होता अनंत चतुर्दशीचा। मग तेव्हा आम्ही सकाळी आरती वगैरे करून थोडं मूर्ती जी आहे थोडं सरकवून ठेवलेली आहे आणि आता विसर्जन करणार आहे, कारण तेवढं सकाळी पण चांगलं वाटत नाही। थोडंसं बसून कसं गणपती बघायला कुठे आम्ही गेले नाही, कारण एका गाडीवर 2 व्हीलरवर 4 जण लेकरं तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा मोठे झालेले ते, तर जागा काही पुरत नाही काही नाही म्हणून आम्ही गेलो नाही। म्हणून मी ह्यांना सांगितलं की आपण पायी इकडे स्टेडियम आहे, त्या स्टेडियम मध्ये आपण गणपती विसर्जन करू आणि पायी जाऊ आणि त्याच पद्धतीनं जे दुसरे गणपती आहे ते थोडंसं गणपती बघून येऊ। मग कसं थोडं निवांत वेळ गेलं की बरं वाटून जातं। नाही तर आता अजून तर ऊन आहे, खूप ऊन आहे। खिडकीमधून बघितलं ना खूप ऊन आहे अजून, म्हणून म्हणले की थोडं रिलॅक्स जाऊया। मग आता 4:20 वाजलेले आहेत। व्लॉग करण्यामध्ये चहा घेऊया, आज परत उपवास आहे। काल उपवास नव्हता पण काल सत्यनारायण पूजा होती, म्हणून उपवासच धरण्यात आला, कारण सत्यनारायण होईपर्यंत आपण जेवण करत नाही आणि म्हणून काही जेवलं नव्हतं आणि संध्याकाळी जेवून घेतलं। 10-10:30 वाजले होते मला जेवायला सगळं आवरून। आणि आज पौर्णिमा चालू होणार आहे, म्हणजे आज पण सत्यनारायण पूजा आपली असणार आहे। त्यामुळे मी सत्यनारायणची मांडणी काढलेली नाही आहे, कारण माझं म्हणणं काय की जसं ऑलरेडी ते मांडलेलं आहे तर मग त्याच्यावरच मी आज परत आपल्याला पूजा करायची आहे, मग त्याच्यावरच मी पूजा करणार आहे। कारण आपण अधिक महिन्यामध्ये जसं 11 दिवस आणि 21 दिवसाचं असं नवस पूर्ण आपण सत्यनारायण करतो ना, मग त्या पद्धतीनं आता काल त्यांनी महाराजांनी जे तांदूळ दिलेलं असतं ना उत्तर पूजेसाठी, तर ते तांदूळ मी टाकून उत्तर पूजा केलेली आहे। तर आज परत तेच मांडण, ते पण केळीची पानं वगैरे खूप चांगली आहे, रांगोळी वगैरे पण चांगली काढलेली आहे आणि ऑलरेडी मांडलेलं आहे, तर त्यामुळे मी ते काही काढणार नाही सत्यनारायण। आता गणपती बाप्पा आधी त्यांच्या आई वडिलांकडे पाठवतो, त्यांचं विसर्जन करू आपण आणि त्यानंतर मग घरी आल्यावर सत्यनारायणची पूजा करू। फक्त सगळं मांडलेलं आहे आणि थोडंसं शिरा बनवेल आणि त्यानंतर पुस्तक वाचणार आहे, तर त्या पद्धतीनं करू। म्हणून मी सत्यनारायणची अजून मांडणी काढलेली नाही, तुम्हाला दाखवून देते। ऍक्च्युली काल पूजेमध्ये एवढं वेळ होऊन गेला ना की व्हिडिओ वगैरे शूट करण्यात मला वेळ भेटलेला नाही आहे ॲक्च्युली। तर किती सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे बघा, रांगोळी वगैरे किती सुंदर काढलेली आहे। म्हणून म्हणलं की आता हे सत्यनारायणची पूजा मी काही काढणार नाही आणि हे दिवे तर तो वाऱ्याने शांत होतातच आहे, तर एवढी चांगली सगळं ऑलरेडी केलेलं आहे। तर मी आता तो वरून आता पडून गेलं, मुलांनी काय धक्का दिलं काय माहिती, तर म्हणलं की आता एवढी चांगली मांडणी आहे त्याच्यामुळे आम्ही आता मांडणी करणार नाही। एवढी पूजा परत एकदा मी करून घेणार आजची सत्यनारायणची आणि त्यानंतर मग उद्या काढणार आणि हे सगळं महाराजांना आहे तर महाराजांना देऊन टाकणार आहे। त्यामुळे मी आता हे काढलेलं नाहीये आणि आता झाडून घेऊया पटकन घर वगैरे आणि त्यानंतर मग चहा पिऊया आणि त्यानंतर विसर्जन करायला जाणार आहे आपण। तसं ड्रेस चांगला आहे पण मला साडी घालायची आहे, कारण मला साडीमध्ये गणपती बाप्पाला घेऊन फोटोशूट करायचं आहे। कारण ज्या दिवशी घेऊन आला ना त्या दिवशी पण मला फोटो काढायची होती बाप्पाला घेऊन असं, पण तो झालं नाही ॲक्च्युली, कामामध्ये लक्षात राहत नाही। काल एवढं सत्यनारायण केलं पण कोणासोबत पण फोटो काढण्यामध्ये सुद्धा मला लक्षातच आलं नाही, असं एक पण फोटो काढलेला नाही। त्यामुळे आज फोटो काढेल मी, बाप्पाला आणताना नाही काढलेला आहे पण आता विसर्जनाच्या वेळेला नक्की काढणार आहे। त्यामुळे थोडं साडी वगैरे घातलं की थोडं छान वाटतं आहे ना, आपलं एक भारतीय संस्कृती टाईपमध्ये तर छान वाटणार आहे, त्याच्यामुळे साडी घालणार। म्हणजे की तेच वेळ होऊन जाणार आहे, 5 वाजूनच जाणार आहे। मग आता पटकन घर झाडते, चहा घेते अद्रकची आणि त्यानंतर मग कसं तरी उपवास आहे, अजून भूक लागलेली आहे, थोडं शेंगदाणे भाजून खाल्लेलं आहे। मग आता चला आवरूया पटापट आणि त्यानंतर बाप्पाला विसर्जन करूया।
चला ब्लॉगला सुरू करूया पुढच्या. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेलं आहे तर 2-4 व्हिडिओ बघा आणि सांगा. काही कमीपणा असेल तर प्लीज मला सांगा की नाही ताई तुम्ही हे इम्प्रूव्ह करा, हे इम्प्रूव्ह करा, किंवा कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण मला सुद्धा सांगा तुम्ही, म्हणजे जेणेकरून मी त्या टॉपिकवरती किंवा त्याबद्दल ते व्हिडिओ घेऊन येणार. आणि सांगा मग तसं सपोर्ट करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग आता पटापटा कामं करून घेऊया. घरातलं झाडं वगैरे साफसफाई करू आणि लवकरात लवकर आपल्याला विसर्जन करण्यासाठी जायचं आहे. तर आता ॲक्च्युली बँडवाजा वाजवत आहे आणि गाणं वगैरे आहे ते समोरची जे रुद्रा रेसिडेन्सी आहे जे माझ्या बाल्कनीच्या बॅक साईडला आहे, खूप जोरजोरात गाणं वगैरे वाजवत होते. कारण त्यांच्या बिल्डिंगमध्ये खाली गणपती बसवलं तर मग गाणे वगैरे. आणि कॉपीराईट स्ट्राईकचं मला एवढं जबरदस्त झटका लागलेला आहे ना. नॉर्मल फक्त छोटंसं म्युझिक वापरल्याने पूर्ण एवढं मोठं माझं व्लॉगचं व्हिडिओ जे कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे, त्यामुळे मला काहीच रिस्क घ्यायचं नाही म्हणून मी पूर्ण व्हिडिओ म्यूट केलेला आहे. तर आता चहा घेऊया. बिस्किट वाय बिस्किट पोट बुकिंग पोळ्या जेविंग आणि भाकरी जेविंग. छोड़ो क्यों, पकड़ उसको. मध्य प्रदेश का तमिलनाडु का एक पर्वतीय स्थल. नहीं मध्य प्रदेश का एक नगर ढूंढते, बाद में तमिलनाडु का एक पर्वतीय स्थल ढूंढते. आता दुकानवाल्यांना दिले, मी दिले का बिस्किट? दुकानदारालाच म्हणाला तर पुन्हा का फक्त रॅपरच देते तर की बघा आणून द्या मग वापस. अब का काय नाही. चला बघू आम्ही बोलायला. ह्या गणपतीमध्ये आरती, शाळा आणि सगळ्यांकडे आरत्या वगैरे करत प्रसाद खात ना पोरांना थोडंसं हे झालेलं आहे, म्हणून थोडा अभ्यास लूज झालेला आहे आणि मला पण थोडं कामं जास्त होऊन गेले होते त्यामुळे. पण आता गणपती बाप्पा गेले की मग तसं घेणार आहे त्यांचा अभ्यास वगैरे पण कंटिन्यू परत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. आणि चला आता आरती करून घेऊया. तोपर्यंत त्यांना अभ्यास करायला बसवलं होतं, नाहीतर उगाच मग खाली जाऊ का इकडे जाऊ का. आता पटापटा आरती करून घ्यायचं आहे आम्हाला. तसं सकाळी आरती गेली होती, परत एकदा जाताना करावं म्हणलं आणि त्यानंतर तिकडे गेल्यावर करावं लागणार आहे. तर आरती व्यवस्थित करून घेतली, शेवटची बाप्पाची आरती. आणि त्यानंतर स्वास्तिक वगैरे काढून आम्ही बापाला खाली बसवलं होतं तांदळाने. आणि ह्या मुलांची मस्ती चालूच होती अजून, हे करायचं ते करायचं असं तसं म्हणून. त्यानंतर मग जाऊ आता. तसं जोरजोरानं वाजवलेलं आहे, थोडं फोटोशूट वगैरे काढलं. मग कसं बापाची आठवण राहून जाते 1 वर्ष परत. मग समर्थनी परत म्हणजे गणपती बाप्पा घेऊन त्यांना परत एकदा घरात सगळंकडे फिरवलं आणि त्यानंतर थोडं फोटोशूट वगैरे केलं, वाकडं काही तिकडे, ज्याची त्याची हौस असते आहे ना. आठवण राहून जाते एखादी मुलांसोबत मुलांची. मग कसं हे गेल्या वर्षी एवढी होते, अशी होते मुलं, त्या सगळ्या गोष्टी आठवण राहून जातात. फोटो असतातच आठवणीसाठी, म्हणून मग वाकडे तिकडे जे आपले फोटो आहेत मी पण शूट करून घेते मुलांसाठी. त्याच्या पप्पाचा काही इंटरेस्ट नाही आहे फोटोमध्ये, मग त्यांनी काही फोटो वगैरे काढलेला नाही आहे. पण आपली हौस आहे, आपण करून घ्यावं ज्यांना हौस आहे. फोर्स केला नाही म्हणले. मग बाप्पाला निरोप दिला. तसं मागायचं काहीच नाही आहे, काही मागायची इच्छा असते तर कानामध्ये मागून घेतात. सगळं दिलं आहे बाप्पानं, खूप सगळं काही दिलेलं. आता मागायचं काही उरलंच नाही. तर चला आता आम्ही सगळं निघू गणपती बाप्पाच्या विसर्जनाला. खूप चांगले बाप्पा जे आहेत. ॲक्च्युली आम्ही पायी जायचं असं ठरवलं होतं. नंतर आमच्या बाजूचे जे ताई आहेत मग त्यांनी सांगितलं की नाही, एक बस बांधलेली आहे. बस बांधलेली म्हणजे त्यांच्या कोणी मित्राचं कोणीतरी होतं असं. तर त्यांनी म्हणले की ॲडजस्ट आम्ही केलेलं आहे अरेंज. मग आम्ही सगळं घेऊ, कारण त्यांच्या गणपती मोठे होता. तसं जवळ आहे, पण माझी हौस तर होती की पायी जाऊया, कारण खूप जवळ आहे स्टेडियम, जस्ट आमच्या घराच्या बॅक साईडला आहे. तर थोडं एन्जॉयमेंट पण होऊन जाईल पायी. तर त्यांनी म्हणे की नाही की चला बस आहे, तर आम्ही 3-4 जण जात आहे, तर तुम्ही पण चला. म्हणजे ठीक आहे. मग काय, मग अजून 4-5 जणांमध्ये फॅमिली असली वेगळी की अजून छान येतो, मजा येते आहे ना, छान वाटतं बाप्पाला विसर्जन करण्यामध्ये. मग त्यांच्यासोबतच गेलो आम्ही आणि त्यानंतर मग सगळे उतरले. म्हणलं की चला ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांसोबत आरती वगैरे केली, सगळ्यांनी विसर्जन केला. खूप छान असं गुलाल वगैरे उधळून मस्त आरती वगैरे केली. खूप बाप्पाचे जे मोठे मूर्ती पण खूप जास्त गर्दी होती. आणि जे तलाव नॅचरल जे आर्टिफिशियल तलाव आहे म्हणजे त्यामध्ये गणपती असं विसर्जन करून खूप छान असं ठीक आहे, कारण की मग समुद्रामध्ये फेकल्या जातात. गणपती बाप्पाची किती दुर्दशा होऊन जाते. आणि काही बघा हे किती छान वाजत गाजत असं घेऊन आले होते ना, जशी की नाही बाप्पाची जे विसर्जन करून आलो होता. पोरं बघा
ते आता पोथी वाचून घेते, कारण आज पौर्णिमा आहे, मग पौर्णिमाची पूजा करायची आहे आपल्याला. तर मी पोथी वाचून घेऊन मग जेवण वगैरे करते, भूक लागली आहे. चला, अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सगळ्यांना परत खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. नाही आता ते पूजा करून घेते, उद्या काढता येईल सगळं. आता ते गणपती एकदा आरती करायचं आहे ना आपल्याला. झाडातली माती घेऊन या, त्याच्यावरती पिंड बनवतो आपण पाट्यावरती आणि त्याची आरती करू. शिव वाळू तुझं कर्पूर गौरा, जय देव जय देव. आता काल पण पौर्णिमा झाली होती, परंतु अनंत चतुर्दशीमध्ये मी केला होता त्या योगामध्ये. खूप चांगला योग होता तो. आणि आज पौर्णिमेची जे महिन्याची मी पौर्णिमेची पूजा करते, ते पौर्णिमेची पूजा मग तोच मांडलेला आहे, त्याच्यावरच करून घेणार आहे. आणि त्यानंतर भूक लागली, आता स्वयंपाक वगैरे करून काहीतरी जेवूया. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब.